तीच बैठकीला नसते, त्यांचं घर आहे तीच बैठकीला नसते, त्यांचं घर आहे तीच बैठकीत नसते. जर तुमच्या वस्त्या जर तुम्हाला वापरायच्या असतात तर तुमच्या वस्त्यामध्ये आमच्या कमिट्या पाहिजे. काय पाहिजे? कमिटी जागरूक पाहिजे. कैलास सरकडे लाभदेश करून कैलास सरकडे सर्वांच्या घरावर मागे फिरून तू एकटा माणूस कुठं जाणार? लय लय म्हणतो दुर्गा माता नगर, लय म्हणतो पण जर कमिट्या जर तुमच्या त्या स्थानिक कमिट्या जर निर्माण झाल्या, एकता नगरची कमिटी, रामानगरची कमिटी, जर कमिट्या नसल्या तर कमीतून बऱ्याच एक एक गोष्टीची लोक तर या. आमचं घर नाही, मुलाचं घर नाही, सुनीलचं घर नाही, राजवंताचं घर नाही, तीच बैठकीला येतात. ज्याची घर नाही ती मीटिंगला, जिचं घर येते आपल्या वस्तीत. आहे का नाही? आहे सर. ग्रुप चौकड आहे, 3-3, 4-4 ग्रुप आहे. काय तुमच्याकडे किती ग्रुप आहे तुमच्या मोबाईलमध्ये? घरात आहेत का नाही? नवीन विकास आघाडी आहे, दुसरा घरात संघर्ष समिती आहे, तिसरा GHH आहे का नाही? आता एवढे जर असताना जर तुम्ही तुमच्याकडे जर मेसेज असताना तुम्ही बैठकीला येत नाही तर आम्हाला काय त्रास आहे का? बघा, आम्ही राजकारणी मंडळी, आमचं मोबाईलमध्ये फोटो आला पाहिजे, पेपरला बातमी जायला पाहिजे, युट्यूबला आम्ही दिसायला पाहिजे. आम्ही आमचं काम करतो. येऊ आपण येऊ. जर स्वतःचं घर तुम्हाला वाचवायचं असेल तर स्वतः खंबीर झाले तर आम्ही वाचू. आता तुम्हाला काय वाटतंय? बावनकुळे आता सांगितलंय की 2011 पर्यंतची घर आम्ही तुम्हाला देणार. तर मंगा मात्र म्हणते की मी तुम्हाला करून देणार. तुम्हाला आपल्या घरात समितीची आम्हाला गरज राहिली काय? आम्हाला तर घर मिळणार असंच आहे. मग कसं आहे? मग काय येत नाहीत लोक बैठकीला? बैठकीला यायला पाहिजे का यायला पाहिजे? पंचशीलला कुठल्या ताईला फक्त त्या काय भद्र साहेबाला घराची गरज आहे का? हा, टाटा नगर मध्ये सुनंदाला त्या काय कुठे गेले ती आपला देड, त्या दोघांना घराची गरज आहे का? या दोन फक्त त्यांनाच गरज आहे का एकट्याला? म्हणून आपल्याला काय पाहिजे की आपल्या घरात कसं समितीची कमिटी निर्माण व्हायला पाहिजे. कमिटी निर्माण झाली, आपण बोलायला बोलतो, आपलं घर कोण तोडणार नाही. 8 वर्ष झाले आता कुणी बुलडोझर लावत नाही, कारण घरात संघर्ष समिती त्यांच्या पाठीमागे आमच्या मिटिंगला नाही झाले लागले आम्हाला बसू वाटत नाही ना. मग तुम्ही आमच्या मिटिंगला नाही गेला, आम्हाला बसू वाटत नाही ना. आम्हाला तुमच्यावर प्रेम आहे, जास्त कोण नाही जावं लागलं. आम्हाला गरीबाचा भूक आहे. गरीबाला सुद्धा जी आपण कमिटी चालवतोय घरात संघर्ष समिती म्हणून काय आपले रामदादा होते
गरीब तिथे जाऊन राहतो, त्या गरीबाने विकत घेतलंय, त्याला म्हणतो तुम्हाला माहिती नव्हतं का अनलिगल तुम्ही घेतलं का, रजिस्टर होत नाही. अरे बाबांनो, तुमच्यासारखे आम्ही लिगल घर 1 करोडला घेऊ शकत नाही, 70 लाखाला घेऊ शकत नाही, आम्हाला 30-32ला भेटलं म्हणून आम्ही घेतलं. तुमच्या का पोटात दुखतो? तुम्ही घर खड्डा जमिनीवर जर तुमची जमीन होती तर त्या जमिनीमध्ये खड्डा का खांदू दिला तुम्ही? आज आमच्याकडं घराक संघर्ष समितीचं किंवा रिपब्लिकन सेनेचं पुरावा आहे. कंचुली गावामध्ये खड्डा खांदतानाची तक्रार दिली तर बिल्डिंग तयार होऊन तोपर्यंत आम्ही तक्रार दिलेली आहे, पण त्या बिल्डिंगला त्यावेळेस तोडलं. आता बिल्डिंग तोडायला यायला लागले का? तर हायकोर्टानं सांगितलं म्हणून. जर हायकोर्टाने सांगितलं अजून मी बिल्डिंग तयार झाल्या असते का? आता या चाळ्या आहेत, बैठ्या चाळ्या, बैठ्या चाळ्यामध्ये सर्वांना 4-4 माळ्याचे घरं बनवलेत. किती? 4-4 माळ्याचे घरं बनवलेत. आता हायकोर्टानं सांगितलं होतं त्याला नोटीस द्यायला. शिडको का झोपला होता का मग त्यावेळेस बनवू कसं दिला? त्या वॉर्ड ऑफिसरला, शिडकोच्या अधिकाऱ्याला 50 ते 60 हजार रुपये त्या घरवाल्यांनी मापलेत, दिलेत त्यांच्या टेबलाखाली. त्यावेळेस 4-4 माळ्याचे बैठक चाळीचे 4 माळे. आता तुम्ही त्याला आनंद करून तोडताय. हायकोर्टाला पण कळायला पाहिजे. पण ज्या वेळेस अधिकारी त्याच्यावर कारवाई करणार, किती पैसे खाल्ले त्याला विचारला, त्याची प्रॉपर्टीची चौकशी करा ना. ज्यावेळेस वार्ड ऑफिसर येत होतं त्यावेळेस त्याने कमवलं किती, ज्यावेळेस नगरसेवक होता त्यांनी किती कमवलं. अरे नगरसेवकांनी सुद्धा बिल्डिंग मध्ये 1-1 रूम मागितलंय. ज्या ठिकाणी नवीन बिल्डिंग होती त्या ठिकाणी 20 लाख किंवा 30 लाख असे पैसे घेऊन एकेकाने घेतलेले. का बिल्डिंग बनले? आज आमच्यासारख्या आता झोपड्यावरती काय चालू होते. आता जागा संपली झोपडपट्टीवर. झोपडपट्टीवाल्याने सुद्धा आपली ताकद जर मजबूत केली तर एकटीच आपण जागा त्यांना देणार नाही. जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला संविधानात राहण्याचा खाण्याचा आम्ही काय बिल्डर नाही, आम्ही काय घर विकत नाही, आम्ही राहतोय त्या घरात, तुम्हाला सेवा पुरवतोय, भाजीचा व्यवसाय करतोय, आम्ही रिक्षा चालवतोय, तुम्हाला ऑफिस पर्यंत पोहोचवतोय, सर्व कामगार आहे. तुमच्या घरामध्ये आमच्या बाहेर जर धुण्या मांडायला जर राहिले ना, तुमच्या घरात वास सुटल, वास. तुमचे जर कपडे धुतलेले आहेत ना, कपडे धुवायला माणसं नसतात तुमच्या घरी. कोण आहे? तुमच्यासाठीच आम्ही लोक आहोत. आमच्या झोपड्याचा तुम्हाला एवढं करा का? मित्र म्हणतो देशाच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलेलं आहे 2022 पर्यंतच्या लोक गरिबांना मी घर देणार. 2011 साईडला ठेवा तुम्ही, आणि 2022 पर्यंत, कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलेलं आहे 2022 पर्यंतच्या गरिबांना मी घर देणार. ती गरीब झोपडधारक आहेत, गरीबच आहेत, त्याला 2022 पर्यंत झोपड्या द्या, मग घर द्या, मग झोपड्याला हात लावा. ही भूमिका आमची घरात सुद्धा. अरे 2011 पर्यंत जी बरोबर आलाय, मला सर्वे करा. का सर्वे करत नाही? सर्वे करायला पाहिजे. आता आंदोलन चालू आहे बिल्डिंगचा, त्या ठिकाणी लोक जमलेत. कारण काय, कलेक्टर डेव्हलपमेंट चालू करा, आणि ती चालू व्हायला महापालिका देत नाही. महापालिका कुणाची आहे? नाईक साहेबांची. नाईक साहेबांचा आदेश होतं कलेक्टर डेव्हलपमेंट. मग ही दोघं मी एकच चालू. ह्या दोघांमध्ये कुणाचं मरण होतंय? आहे गरिबांचं मरण आहे का नाही? आणि गरिबांना तुम्ही सेवा द्या, चांगलं काम करा, गरीब तुमच्या पाठीशी. आमच्या पाठीशी गरीब नाही राहत चालत. गरीबाची कामं केलं तर आम्ही कशाला येऊ? तुम्ही द्या ना गरिबांना घरं. त्या घरासाठी आपला लढा आहे. आपण संघटन मजबूत करू. आता इथून जेवढे लोक आले आपापल्या वस्तीमध्ये जा, आपल्या कमिट्या तयार करा. कधी मी तुम्ही बोलवा, आम्ही यायला तयार. तुम्ही जर बोलवलं तरच आम्ही येणार. काय एवढं असं असं झालं तर सांगितलं, तुम्ही बोलवा ना, तुमची सरांना बोलवा, सरकडे साहेबांना फोन करा, उल्हास साहेब आमच्या 3-4 कुणी भेट नाही. असं नाही बघ, कॅरेज साहेबांची ड्युटी असेल तर उल्हास येणार, आम्ही येऊ ना, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. एकावर अवलंबून राहू नका. ही जी तुम्हाला ही वरची टीम दिसते, राजू अंधाऱ्यापासून ते सुजित निकाळच्यापर्यंत, हे आम्ही तुमच्यासाठी, आम्ही येऊ तुमच्यासाठी, मदत करू. कोण काय करते हे बघायचं नाही, आपण काय करते हे बघा, आपली ताकद वाढवा. मी एवढंच बोलतो, निश्चित सांगतो.